पुणे नाशिक रेल्वे प्रकल्प जो होता तो नियोजित मार्गे म्हणजे खेड, आंबेगाव, जुन्नर, सिन्नर, नाशिक या भागातून जाणार होता. मात्र तो रद्द करण्यात आला आणि आता ही पुण्यावरून पुणतांबा म्हणजे शिर्डी मार्गे हा रेल्वे प्रकल्प जाणार आहे आणि पुणे नाशिक असं त्याला नाव दिले गेले. मात्र मुळात पुणे नाशिक जो नियोजित मार्ग आहे तो रद्द झाल्यामुळे इथल्या तालुक्यामधल्या जनतेमध्ये याची संतापाची लाट आहे. आता याच्या संदर्भात एक रेल्वे कृती समिती दाखल झाली आहे आणि आंदोलनाची भूमिका ते घेणार आहेत. काय नियोजित प्रकल्प होता, का रद्द झाला? माझ्यासोबत केवळ इथले संगमनेर किंवा जो आंबेगाव तालुका आहे, खेड इथेच नाही तर अगदी नाशिक पासून तर इथले सगळे जे कृती समितीमध्ये एकत्र होणार आहेत आणि ते आंदोलन उभारणार आहेत. माझ्यासोबत आता सुधीर मुंगसे, काय सांगाल की आपण खेडमध्ये सुद्धा पाहतोय की हा सगळा विकास ठप्प झाला? तसं याच्यामध्ये विकास ठप्प झाला. गेले कित्येक वर्षापासून याच्या प्रतीक्षेमध्ये आम्ही सर्व मंडळी होतो, तुम्ही पण सर्व मंडळी होता. प्रत्येक लहानपणापासून आम्ही ऐकत आलेलो आहे की रेल्वे इथनं होणार आहे पुणे नाशिक रेल्वे. परंतु ते शेवटच्या क्षणामध्ये हातातला तोंडातला आलेला घास त्या ठिकाणी तो गेलेला आहे. ह्याच्या पाठीमागचं काय कारण आहे? ह्याच्या पाठीमागचं सरकार त्या ठिकाणी जबाबदार आहेत. ते सरकार कसं जबाबदार आहे की आता इथं जे काय ह्या पुणे जिल्ह्यामधील आता हा जुन्नर, आंबेगाव, खेड असेल, त्याच्याचप्रमाणे तुमचा संगमनेर असेल, अहिल्यानगर असेल, इथं जे काही आमदार खासदार आहेत ते त्या पक्षाचे नाही आहेत. हे भाजपच्या पक्षात ते नाही आहेत. त्याच्यामुळं त्या पक्षाच्या बरोबर जी माणसं आहेत त्यांची त्या ठिकाणी कामं होतात. त्यांना जसं सोयीचं वाटते त्याप्रमाणे ते प्रकल्प त्या ठिकाणी वळवले जातात. कदाचित ते विरोधात आहेत, त्याच्यामुळे हा प्रकल्प बहुतेक तिकडे गेला असावा. परंतु जरी गेला असेल पण शेवटी जनता जनार्दन असती. जनतेने जर हातात एखादा जर गोष्ट जर घेतली तर त्या ठिकाणी तो निर्णय त्यांना बदलावा लागेल. त्यासाठी आम्ही जन आंदोलन उभं करणार आहोत. त्याची ही फक्त आमच्यामध्ये होणारी ही चर्चा आहे. आम्ही ही चर्चा प्रत्येक माणसापर्यंत कशी पोहोचेल, म्हणजे कॉलेज असेल, ते मार्केट असेल, सगळ्या ठिकाणी त्या ठिकाणी कसं जाऊन पोहोचवता येईल या ठिकाणी आम्ही इथून भविष्य काळामध्ये प्रयत्न करणार आहोत. तर वेळ प्रसंगी आम्ही दिल्लीत देखील धडक देऊ आणि आंदोलन उभं करू. एकूणच आता रास्ता रोकोच्या संदर्भात जर यांनी निर्णय घेतला तर खरं तर प्रशासनासमोर मोठं आव्हान असणार आहे. कारण जर जुन्नर तालुक्यात पाहिलं तर आळेफाट्यामध्ये चारही महत्वाचे जे मार्ग जिथून जातात ते आळेफाटा आहे. इथेही कशा पद्धतीने आंदोलन होतं हेही पाहणं गरजेचं आहे. आणि जर ही कृती समिती अशा पद्धतीने पुढे उतरली तर निश्चितच पुणे नाशिक रेल्वेच्या बाबतीत सरकारला पुन्हा एकदा याविषयी विचार करावा लागणार आहे.